आणि वांद्रे परिसरात एक ख्रिश्चन वाडी आहे, तिथे सुद्धा नाताळ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। प्रत्येक घरावर रोषणाई केली जाते। प्रभू येशू यांच्या जन्माची कथा सांगणारे देखावे सादर केले जातात। या सगळ्या परिसराचाही आढावा घेतलाय विशाल पाटील। मुंबईत ख्रिसमस म्हणजे नाताळचा उत्साह आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतोय। आता मी वांद्रे परिसरात आहे आणि वांद्रे परिसरात मोठ्या संख्येने ख्रिश्चन अनुयायी या सगळ्या परिसरामध्ये राहतात। त्यांचं वास्तव्य या ठिकाणी मोठ्या संख्येने आहे। आणि आता वांद्रे येथील ही सगळी वस्ती जर आपण पाहायला गेलं तर ख्रिश्चन वाडी म्हणून ह्या सगळ्या परिसराला संबोधलं जातं, ओळखलं जातं। आणि या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर प्रत्येक घरावरती विद्युत रोषणाई जी आहे ही करण्यात आलेली आहे। ख्रिसमस ट्री अशा पद्धतीनं मोठी विद्युत रोषणाईच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली आहे। त्याचसोबत घराच्या बाहेर वेगवेगळ्या पद्धतीचे सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलेले आहेत। खरं तर ख्रिश्चन समाज मोठ्या संख्येनं येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा करतो। संपूर्ण जगभरात हा दिवस साजरा केला जातो। अत्यंत आनंदाचा, शुभेच्छा देणारा आणि भेटवस्तू देणारा सण म्हणून हा सण ओळखला जातो। आपण जर पाहायला गेलं तर वांद्रे या परिसरात अशा पद्धतीचे छोटे छोटे बंगले हे आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतात। आणि या परिसरातील बंगल्यांवरती अशाच पद्धतीची विद्युत रोषणाई आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबत येशूंचा जन्म कशा पद्धतीनं झाला याची माहिती देणारे अनेक देखावे हे सुद्धा साजरे केले जातात। सोबत ख्रिसमस ट्री या सुद्धा साकारलेल्या आहेत। खरं तर या सणाची ओळख ही भेटवस्तू देणारी किंवा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारी म्हणून या सणाची ओळख आहे। आणि अशाच पद्धतीचं येशू ख्रिस्तांचा जन्म कशा पद्धतीनं झाला हे माहिती देणारे अशा पद्धतीचे देखावे हे ठिकठिकाणी साजरे केलेले आहेत। आणि वांद्रे परिसरातील ख्रिश्चन वाडी म्हणून या सगळ्या परिसराला ओळखलं जातं। आणि याच परिसरामध्ये प्रत्येकाच्या घरावरती अशा पद्धतीची विद्युत रोषणाई आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण जे आहे हे आपल्याला वांद्रे या परिसरामध्ये आल्यानंतर पाहायला मिळतं। मग माउंट मेरी असेल ते ख्रिश्चनवाडी या सगळ्या परिसरामध्ये अशाच पद्धतीची विद्युत रोषणाई आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।